तर नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. मार्च महिन्याचा हप्ता कालपर्यंतच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आला होता आणि आता एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे जे हप्ते थकीत होते, आता हे दोन्ही हप्ते सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जात आहेत. जर तुम्ही या चॅनलवरचा आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण 15-20 दिवसाआधीच ही माहिती दिली होती की 12 ते 15 या दरम्यान जे काही सर्व पात्र लाभार्थी महिलांचे हप्ते थकलेले आहेत ते सर्व हप्ते याच महिन्यामध्ये देण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. आता यामधून ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही त्या महिलांनी समजून जायचं आहे की आपलं नाव या योजनेतून कमी करण्यात आलेलं आहे. आपण या आधीच्या व्हिडिओमध्येच ही माहिती दिली होती की 66 लाख महिला अशा आहेत ज्यांचं नाव या योजनेमधून कमी करण्यात आलेलं आहे. तर आता तुम्हाला सध्या चेक करण्यासाठी काही ऑप्शन नाही आहे, परंतु याबद्दल अजून काही अपडेट आली तर आपल्या चॅनलवरती आपण सर्वप्रथम याबद्दल माहिती घेणार आहोत. तर बघा, चेक करा तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करण्यात आलेत की 1,500 रुपये जमा करण्यात आलेत आणि ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांनी वाट पाहायची 1 ते 2 दिवसात 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा दुसरा हप्ता जमा करण्यात येईल. म्हणजे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये टोटल जमा करण्यात येणार आहे 12 तारखेपासून 18 ते 20 तारखेपर्यंत. तर तुम्हाला नक्की कोणत्या महिन्याचा हप्ता मिळाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.